नमस्कार. अन्नपूर्णा जेमजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी संक्रांतीची भोगीची भाजी बनवत आहे. त्यासाठी एक गड्डी चाकवत छान असा निवडून घेतला आहे, तोडून घेतली आणि धुवून स्वच्छ. आणि एक वांगं असं बारीक चिरून, हरभरे थोडे, वटाणे थोडे, पापडी, वाल वगैरे, गाजर, बोरं, तुरीची डाळ 2 चमचे धुवून स्वच्छ ती टाकली. शेंगदाणे थोडे, 2-4 हिरव्या मिरच्या, त्या पण मी त्याच्यात शिजवून घेणार आहे भाजीमध्येच. एक टमॅटो बारीक चिरून आणि 1 ग्लास पाणी. आणि मग आता हे सगळं कुकरला मी शिजवून घेणार आहे. तीळ टाकला 1 चमचा, आणि आता हे कुकरला मी छान असं शिजवून घेते. 2 शिट्ट्या घेतल्या आणि आता हे छान असं शिजून झाली आहे भाजी आपली. आता हे मिक्स करायची मी थोडंसं स्मॅशरनी. याला खेंगाड भाजी म्हणतात, मिक्स भाजी. संक्रांतीला ती बनवतातच. आता पॅनमध्ये पळीभर तेल घातले. तेल छान असं गरम झाले. 1 चमचाभर जिरे छान असे तेलात फुलवून घेतले. आणि लसूण जास्त घ्यायचा, लसूण चेचून घेतला मी असा, आणि तेलामध्ये छान असा लाल रंगावरती करून घ्यायचा. त्यामुळे खूप छान सुंदर असा सुगंध येतो. आणि आता ही सगळी भाजी आपण ह्याच्यात घालणार आहे. साधी सोप्या पद्धतीने खेंगाड भाजी किंवा मिक्स भाजी भोगीची. आपण ऑलरेडी मिरची त्याच्यात घातली आहे, त्यामुळं मी परत वरून तिखट घालत नाही आहे. चवीलाही खूप अप्रतिम लागते. आणि मीठ असतात चवीनुसार घातले त्याच्यात. आणि या प्रकारे ही आपली भोगीची संक्रांतीची भाजी, खेंगाड भाजी किंवा मिक्स भाजी तयार झाली. आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यात भाज्या घालू शकतो, आणखीन कुठल्याही. आता ह्याला छान अशी थोडीशी उकळी येऊन येते. आणि तीळ मी पुन्हा त्याच्यात अजून 1 चमचाभर घातलेत. त्यामुळे छान अशी भाजी आपली चवीला लागते. आता आपली भाजी तयार झाली आहे. बाजरीची भाकरीही बनवली तीळ लावून. या पद्धतीने मी संक्रांतीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली.